तेव्हा नारायण राणेंच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे आणि उद्या ते या संदर्भातला काय निर्णय घेतात याकडे निश्चितपणे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आता आमचे प्रतिनिधी निलेश खरे आता आपल्या सोबत आहेत। निलेश, नवीन पक्ष काढण्याच्या चर्चेत कितपत तथ्य आहे? ही चर्चा आजची नाही, गेले अनेक दिवस चर्चा सुरू आहे। पण नारायण राणेंसमोर असलेले वेगवेगळे पर्याय याचा जर आपण विचार केला तर सर्वात महत्त्वाचा पर्याय म्हणून समोर येते ती स्वाभिमान संघटना। स्वाभिमान संघटनेची स्थापना ही मुळात शिवसेनेच्या धर्तीवर करण्याचा प्रयत्न जो आहे तो राणेंच्या माध्यमातून झाला। गेल्या काळामध्ये नितेश राणेंच्या माध्यमातून स्वाभिमान ही सामाजिक संघटना म्हणून उभी राहिली। तिच्या वेगवेगळ्या शाखा या मुंबई, महाराष्ट्र, कोकण या सर्व भागामध्ये स्थापन करण्यात आला आणि या माध्यमातून राणे कुटुंबाची ताकद ही कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला। आता स्वतः नारायण राणे हे राजकीय दृष्ट्या काँग्रेसमध्ये अडचणीत आहे आणि अशा वेळेला जर त्यांनी मनसेचा पर्याय स्वीकारला तर मनसे अगोदरच डुबतं जहाज आहे, या जहाजावर राणे जातील का हा प्रश्न कायम आहे। दुसरीकडे शिवसेना त्यांना घेणार नाही हे या अगोदरच स्पष्ट झालेलं आहे। त्यांनी काँग्रेस सोडतायत म्हणून राष्ट्रवादीचेही पर्याय त्यांच्यासाठी खूप प्रमाणावर खुले नसतील आणि मग उरतो पर्याय तो भाजपचा। भाजपनंही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही। गेल्या काळामध्ये चर्चा हीच की संघानं राणेंच्या प्रवेशाला विरोध केली आहे, मात्र भाजपचा पर्याय अद्यापही राणेंसमोर खुला आहे आणि त्यात जर दोन पर्यायांचा विचार केला की स्वाभिमानला राजकीय पक्ष म्हणून समोर आणणं आणि या माध्यमातून काही जागा निवडून आणून जो कोणी सत्तेत येईल त्याच्याबरोबर जाणं, हा राणेंसाठी सर्वात सोयीस्कर असा पर्याय समोर येताना पाहायला मिळतोय। आणि म्हणून राजकीय वर्तुळात चर्चा की स्वाभिमान या सामाजिक संघटनेला नारायण राणे राजकीय रूप देऊ शकता आणि त्या माध्यमातून येत्या काळात राजकारण करू शकता अशी शक्यता वर्तवली जाते। या शक्यतेला दुजोरा हा उद्याच मिळेल, कारण राणे उद्या दुपारी आपली भूमिका ही मुख्यतः स्पष्ट करणार आहेत आणि त्यामुळे नारायण राणे हे काँग्रेस सोडणार का या प्रश्नाचं उत्तर आणि नारायण राणे स्वाभिमानच्या माध्यमातून राजकारण करणार का याचे उत्तर जे ते आपल्याला उद्या मिळताना पाहायला मिळेल। बरोबर आहे। दुसरा कुठलाही पर्याय आज त्यांच्याकडे नाहीये, त्याच्यामुळे ते कुठेतरी स्वतःचा पक्ष काढण्यासाठी निर्णय घेऊ शकतात। पण विधानसभा निवडणुकांसाठी जो वेळ आहे, एकूणच राणेंची सध्याची ताकद पाहता हे पाऊल राणेंची ही शेवटची धडपड कितपत कामाला येईल असं तुम्हाला वाटतं? नारायण राणेंची ही शेवटची धडपड जी आहे ती निश्चितच काही जागा जरी नारायण राणे अगदी 4 ते 5 जागा जरी स्वतःच्या बळावर स्वाभिमानच्या माध्यमातून नारायण राणे हे निवडून आणू शकले तर एक वेगळा गट म्हणून जो कोणी सत्तेत येईल त्याला पाठिंबा देणं हे राणेंना शक्य होईल आणि त्या माध्यमातून सत्तेबरोबर राहणंही राणे कुटुंबाला शक्य होईल आणि त्यामुळे हा पर्याय जो आहे तो निश्चितच सकारात्मक असा पर्याय म्हणून बघितला जातोय। मात्र अवधी खूप कमी आहे। या परिस्थितीमध्ये पक्ष स्थापन करणं, कार्यकर्त्यांचा बेस हा या संघटनेला आहे। कार्यकर्ते ते राजकीय नसले तरीही कार्यकर्ता या संघटनेबरोबर आहे आणि या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जर काही उमेदवार साधारण 40 ते 50 उमेदवार नारायण राणे उभे करू शकतात असं निकटवर्तीयांकडून सांगितलं जात आहे आणि त्यामुळे जर 40-50 उमेदवार उभे केले त्यातले काही निवडून आले तर निश्चितच हा पर्याय म्हणून नारायण राणे आणि राणे कुटुंब यांच्या दृष्टीनं सकारात्मक पर्याय ठरू शकतो। निलेश, ज्या स्वाभिमानच्या बळावर ते हे उभं राहत आहे, नवीन पक्ष उभा करण्याचा त्यांचा मानस जर असू शकेल तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे, तर स्वाभिमानची राज्यातली विशेषतः युवा वर्गात खरंच क्रेज आहे का आणि त्याचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना कितपत फायदा होऊ शकतो? स्वाभिमानची खूप युवा वर्गामध्ये क्रेज आहे असं नाही, काही प्रमाणावर ताकद आहे, कारण कार्यकर्ता बरोबर ठेवण्याचा प्रयत्न या संघटनेच्या माध्यमातून झालाय। शाखा शिवसेनेच्या धर्तीवर स्थापन करण्याचा प्रयत्न झालाय आणि त्यामुळे अगदी कार्यकर्त्यांमध्ये किंवा युवा वर्गामध्ये क्रेज नसली तरी राजकीय बळ उपलब्ध करून देण्या इतपत ताकद या संघटनेमध्ये आहे। काही प्रमाणावर अगदी सरसकट खूप मोठ्या प्रमाणावर जागा निवडून आणण्याची ताकद या संघटनेत आहे असं म्हणता येणार नाही। मात्र राणे कुटुंबाला स्वतःचा स्वाभिमान अभिमान जपण्यासाठी जी राजकीय खेळी करणं गरजेचं आहे त्यासाठी म्हणून हा पर्याय निश्चितपणे असू शकतो। यातून किती लोक निवडून येतील हा प्रश्न दुय्यम ठरतो, मात्र त्यातून राजकीय धडपड जी आहे ती निश्चितच नारायण राणे करू शकतात आणि त्यातून आपलं राजकीय वर्चस्व, आपलं राजकीय भवितव्य हे कायम राखण्याचा प्रयत्न ते करू शकतात।
निश्चितच जर त्यांनी अशा पद्धतीचा निर्णय घेतला, त्यांनी राजकीय पक्ष काढण्याचा निर्णय घेतला, तर त्याचा सगळ्यात फटका जो आहे जास्त कुणाला बसू शकतो हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं, काँग्रेस, शिवसेना, भाजप की राष्ट्रवादी, कुणाला सर्वात जास्त फटका बसू शकतो? पक्ष स्थापन झाला तरीही मनसेच्या वातावरणाप्रमाणे वातावरण हा पक्ष करू शकेल यावर शंका आहे. पण त्याही परिस्थितीत जर कोणत्या राजकीय पक्षाला थेटपणे धक्का जर बसणार असा विचार केला तर तो काँग्रेसला काही प्रमाणावर बसेल. कारण गेल्या काळामध्ये म्हणजे साधारण गेल्या 10 वर्षामध्ये नारायण राणेंनी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारण केलंय आणि त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्याला काही प्रमाणावर बळ देण्याचं काम हे राणे कुटुंबाच्या माध्यमातून झालंय. या कार्यकर्त्यांना ज्यांना राणेंनी व्यक्तिगत पातळीवर बळ दिलंय असा कार्यकर्ता हा राणेंबरोबर राहील. तो स्थानिक पातळीवर त्यांना मदतही करेल आणि त्या मदतीचा फायदा या संघटनेला होईल आणि त्यामुळे काँग्रेसचा कार्यकर्ता काही प्रमाणावर जरी काँग्रेसमध्ये असला तरी नारायण राणेंना मदत करेल आणि या परिस्थितीत काँग्रेसला काही प्रमाणावर नुकसान होईल. मात्र खूप मोठं नुकसान नारायण राणे हे कोणत्याही पक्षाला करू शकतील अशी सध्या तरी स्वाभिमानची परिस्थिती नाही आणि त्यामुळे नारायण राणे सातत्यानं सांगत आले आहेत की सामाजिक संघटना आहे, NGO आहे, तिचा राजकीय वापर आपण करू असं नाही. मात्र पर्याय म्हणून राणे कुटुंबाकडून या संघटनेचा राजकीय पर्याय म्हणून वापर केला जाऊ शकतो आणि ती शक्यता जी आहे ती मुख्यतः आपण वर्तवतोय. ती शक्यता सत्यात किती उतरेल हे उद्या स्पष्ट होताना पाहायला मिळेल. धन्यवाद.